Good morning, students. We are learning part 2. The living world on the earth is sustained due to the balance between various gases and other constituents of air. The atmosphere is a very important filter. It allows the light and heat of the sun to reach the earth, which is necessary for life. But it prevents the harmful elements from reaching the earth. It is in the atmosphere that fog, clouds, snow and rain are produced. बघा मुलांनो, हवेतील जे काही विविध वायू आहेत तसेच इतर जे काही घटक आहेत यांच्या समतोलामुळेच या पृथ्वीवर जीवसृष्टी टिकते. जीवनासाठी आपल्याला जो आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच जे घातक घटक आहेत त्यांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाणी आहे. त्यालाच आपण फिल्टर म्हणतो. तसंच फॉग आहे, क्लाउड्स, स्नो, रेन यांची देखील निर्मिती ही ॲटमॉस्फिअरमुळेच होत असते. All the above pictures show large-scale emission of smoke through different agencies. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituents of air. This is called air pollution. बघा मुलांनो, वेगवेगळ्या प्रकारातून धूर हा तयार होत असतो. याचं उदाहरण द्यायचं म्हणजे जंगलांना लागणारी आग, तसेच कारखान्यातील ज्या काही धुरांडी असतात त्यांच्यातून बाहेर पडणारा धूर, रस्त्यांवर येणारी जाणारी जी वाहने असतात त्यांमधून बाहेर पडणारा धूर ही त्याची उदाहरणे आहेत. हा जो धूर असतो हा डायरेक्ट वातावरणात मिसळतो. त्याच्यामुळे हवा ही दूषित होत असते आणि त्यालाच आपण एअर पोल्युशन असे म्हणतो. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युल्स इन व्हेकल्स अँड in big industries and also through incomplete combustion of fuels like wood and coal. As a result, air pollution is increasing day by day. Harmful substances released in air through combustion of fuels: nitrogen dioxide, carbon dioxide, carbon monoxide, sulfur dioxide and soot. What is ozone layer? There is a layer of ozone gas in the lower part of stratosphere. ओझोन गॅस O3 हा स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या भागात असतो. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. It is very important for living things to have this layer of ozone at a high altitude around the earth. ओझोन गॅस हा सजीवांसाठी जीवनावश्यक नाही, परंतु ओझोन गॅसचा थर असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. द ओझोन gas absorbs these rays. As a result, life on the earth is protected. सूर्यापासून द अल्ट्राव्हायोलेट रेज हे येत असतात आणि ते सजीवांसाठी हार्मफुल असतात. ओझोन गॅस त्या रेजला ॲब्सॉर्ब करत असतो. त्याच्यामुळेच पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण होत असते. म्हणूनच ओझोन लेयर हा आपलं संरक्षण करत असतो. ओझोन लेयर हा सजीवांसाठी संरक्षण कवच आहे. द ओझोन लेयर इज डिस्ट्रॉईड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराईड और द क्लोरोफ्लोरोकार्बन्स यूज्ड इन एअर कंडिशनर्स अँड रेफ्रिजरेटर्स मिक्स विथ द एअर. The 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone.
16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यामध्ये हवा थंड करण्यासाठी कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स या वायूंचा वापर केला जातो. हे वायू हवेत मिसळल्यास ओझोन वायूचा थर नष्ट होतो. मुलांनो, अशा प्रकारे आपण हवा या भागाचा अभ्यास केलेला आहे. पुढील भागात आपण वॉटर या टॉपिकचा अभ्यास करू.